या जन्माला आलो की प्रत्येक जीवाचा खटाटोप असतो. रात्रीचा, बोला बोला, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाचे काढ, रक्ताचं सगळं पाठ झालं तुमच्या, नाही का? मुद्दा लक्षात घ्या, हा सगळा खटाटोप असतो. तो कुठल्याही मी सांगेल बघा, तुम्ही तो मला असं वाटतं राजकारणात असेल, तुम्ही तो परमार्थामध्ये असेल, तुम्ही तो संसारामध्ये कुठल्याही ठिकाणी जर खटाटोप करत असाल, धडपड करत असाल तर ती कशासाठी? सुखासाठी. कशासाठी करतात? सुखासाठी. सोपं सांगू, सुखासाठी. मला सोपं सांगतो, सोपं बघा. आपली इथं त्या ठिकाणी ती 40 एकर बागायती जमीन असली पाहिजे असं आपल्याला वाटतं. कशासाठी? सुखासाठी. बरोबर, बोलत चला, सुखासाठी. एवढंच नाही, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासारख्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी आपले कमीत कमी 2-3 प्लॉट असले पाहिजे, 2-3 बंगले असले पाहिजे. कशासाठी? बोलत चला, सुखासाठी. बरोबर, सुखासाठी. एवढंच नाही महाराज, आपल्याला त्या ठिकाणी सुंदर एक 30-35 लाखाची काय गाडी, म्हणलेत का गाडी? तुम्ही लक्षात घ्या, गाडी कशासाठी? काय? सुखासाठी. बरोबर, सुखासाठी. सोपं सांगू, अहो एवढंच नाही, मनुष्य मरेपर्यंत जीवन जगतो. कशासाठी? सुखासाठी. संपूर्ण जीवन जगतो सुखासाठी. सोपं पुढचं बोलू, लक्ष द्या. माणूस जीवन जगतो कशासाठी? सुखासाठी. माणूस मरतो कशासाठी? नाही पटत? सोपं करू, अहो तो दुःखाला वैतागलेला असतो ना, तो म्हणतो घ्या एकदाची फाशी, वा मोकळं. का? म्हणजे तो जीवन संपवतो कशासाठी? सर्व सुखाची आशा जन्म गेला, हे हो, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशासीन पावला, दिशासीन पावला, हरी माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, हरी माझे स्वहित नेनते कोणी, माझे स्वहित नेनते कोणी, काहीच न करती मज वाचोनी, काहीच न करती मज वाचोनी. अतिशय गोड प्रमाण बघा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. महाराज, त्या ठिकाणी आशेच्या भरोश्यावर संपूर्ण जीवन माणसाचं निघून जातं, पण सुख मिळत, कळतंय माझं? सुखाच्या आशेवर जीवन जातं हो, पण सुख मिळत नाही. वास्तवात सोपं करतो, संसारात सुख आहे का बाबा? आहे संसारात सुख? नाही. चला उद्यापासून माझ्यासोबत. क्या बात आहे. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बाधावरी आहे हा संसार, सुखाचा विचार हो, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडे आहे हा संसार, सुखाचा विचार, सुखाचा विचार नाही टाळी वाजवून एकदा जोरदार. आईनं प्रमाण दिलं खालून बर का, आणि ते महाराजांनी उचललं आमच्या. दुःख बांधवडी आहे हा संसार. ऐकणारे मंडळी कुठल्या स्तराचे याच्याहून कळतं बर का, म्हणजे एक वक्त्याला मग सुस्त चांगलं वाटतं चिंतन करायला बर का. नाहीतर मग काही ठिकाणी गेलं महाराज, इकडे लक्ष द्या, इकडे इकडे इकडे, ओ आजी माझ्याकडे पाहा तुम्ही, इकडं
असं तुम्ही म्हणशात तुझ्याकडे पाहिला तू काय एवढा ढंगावर आहे 15-20 मिनिटं आता नाही का लक्ष द्या आजीने प्रमाण दिलं गोड दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार म्हणजे संसारात विचार सुद्धा सुखाचा नाही रात्रंदिवस त्या ठिकाणी काय मिळतं सुख मिळतं दुःख मिळतं बरं का लक्ष द्या संसारात सुख आहे का सुख संसारात सुख कोण म्हणतो नाही मी म्हणतो आहे आहे संसारात सुख आहे आजी संसारात सुख आहे म्हणून तर तुम्ही एवढ्या आवडीनं संसार करता ना कळतंय का संसारात सुख नसतं तर कोणही संसार केला नसता आहे पण किती आहे सुख पाहत जवा पुढे दुःख पर्वत हे वडे दुःख पर्वत हे वडे दुःख पर्वत हे वडे सुख पाहता जवा पहाडे दुःख पर्वताये वडे दुःख पर्वताये वडे दुःख पर्वताये सुख पाहता जवा पाडे जव केवढे असते महिला म्हणलं माझ्या एवढी गावापेक्षा थोडीशी मोठी छोटी जव मुद्दा लक्षात घ्या मला काय सांगायचे सुख पाहता जवा पाडे आता लक्ष द्या थोडं बारीक लक्ष द्या तुकोबाराने जव शब्द का उच्चारला हो जवेपेक्षा लहान पदार्थ नाही का लहान एखादा सोपं करतो तिळ लहान आहे का नाही गावापेक्षा जवेपेक्षा लहान आहे ना मग तुकोबारा म्हणायला पाहिजे तो सुख पाहता तिळा पाडे जवा पाडे बर का सोपं करतो तिळापेक्षा लहान सांगू अजून मोहरी लहान आहे का नाही मग तुकोबारा म्हणायला पाहिजे सुख पाहता मोहरी पाडे जवा पाडे मग जव शब्द का उच्चारला आमचे गुरुजी फार गोड बोलायचे आमचे गुरुजी म्हणायचे बघा पूर्वीच्या काळामध्ये असं धान्य साठवण्यासाठी बरं का धान्य साठवण्यासाठी कोण्या पोते वगैरे असं काही नव्हतं बरं का कोठ्या वगैरे असं काही नव्हतं मोठे मोठे गड्डे केले जायचे काय म्हणतात त्याला बाबा पळत बरोबर पळत पियव नाही का पळत पियव असं बरं का ज्वारीचा पेव वेगळा गव्हाचा वेगळा जवेचा वेगळा मक्काचा वेगळा असं वेगवेगळे पेव असायचे लक्ष द्या बरं का वेगवेगळे पेव असायचे आता त्यात तुम्ही जर त्या ठिकाणी बाजरीच्या पेवात उडी मारली तर तुमच्या कमरेपर्यंत तुम्ही खाली जाण्याची शक्यता असते कारण बाजरीचा दाना कसा असतो जरा बारीक असतो बरोबर बारीक पण ते जर तुम्ही गव्हाच्या पेवात उडी मारली तर गुडघ्यापर्यंत खाली जाण्याची शक्यता असते कारण बाजरीच्या दाण्यापेक्षा गव्हाचा दाना कसा असतो जाड असतो बरोबर पण तेच जर तुम्ही मक्काच्या पेवात उडी मारली तर मग त्याच्यापेक्षा अजून कमी नाही का टोंगळ्यापर्यंत पण तेच जर तुम्ही जवेच्या पेवात उडी मारली तर पुराचा पुरा खाली तर धम परम आणि त्याच्यात एक नवले बर का मुद्दा लक्षात द्या त्याच्यात एक नवले त्या जवेच्या पेवात एखादा जर फसला किंवा उडी मारली आणि तो त्याच्यात फसल्यानंतर तो वर येण्यासाठी जेवढे हातपाय हलवण तो तेवढा खाली जातो का सुटायाचा काही करीतो उपाय तो देखे पाय गोविले तो जेवढा प्रयत्न खाली वर येण्यासाठी करेल ना जेवढे हातपाय हलवे तो तेवढा काय होत असतो खाली जात असतो म्हणून मुद्दा लक्षात द्या तसंच जवेच्या पेवासारखा हा संसार आहे जन एकदा का या संसारात उडी मारली की तो नातू नसतो पहिले मुलगा आहे की नाही मुलाकडे मुलगा होतो मुलानंतर मुलगा झाला की मग नातू झाला की मग पंतू झाला की मग जंतू नसतो म्हणजे तो खाली खाली जातो तेव्हा म्हणतो तू वर ये ना तो खाली मुद्दा लक्षात मला काय सांगायचं माय बाप की तसंच जवेच्या पेवाप्रमाणे त्या पळदाप्रमाणे हा संसार आहे जनसंसारात उडी मारली तो सुख तर त्याला मिळत नाही पण त्याला दुःख मिळाल्याशिवाय राहत संसारात सुख आहे पण कमी आहे सुख पाहता जवा पाडे आहे पण दुःख पर्वता एवढे डोंगरा एवढं त्या ठिकाणी काय आहे दुःख आहे आणि जवे एवढं काय आहे सुख आहे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे पण संत सांगतात मायबाप हा जीव त्या जवे एवढ्या सुखासाठी मिळवून घेण्यासाठी जवे एवढं सुख मिळवून घेण्यासाठी डोंगरा एवढा दुःख सहज पचवून टाकतो कळतं का सहज पचवून टाकतो व सुख मात्र मिळत नाही का मिळत नाही हो दादा वास्तविक पत्ता काय मिळत नाही कारण आपण वास्तविक पत्ता त्या सुखाचा पत्ता आपण चुकलेलो कळतंय माझं पण सुखाचा पत्ता चुकलोय महाराज सुख जिथं आपण शोधायला पाहिजे तिथं आपण सुख शोधत नाही आणि जिथं सुखाचा नामो निशान नाही तिथं आपण सुख शोधल्याशिवाय राहत तिथं कसं काय मिळणार सांगा तुम्ही कसं नाही मिळू शकत तिथं मग आपल्याला जिथं सुख आहे तिथं आपण सुख शोधलं
पाहिजे. ज्ञानोबा फार गोड बोलतात बरं का. हरिसीन भजसी कोण्या गुणे सायासे करसी प्रपंच दिननिसी. हरिसीन भजसी कोण्या गुणे. सायासे म्हणजे सायास करतो आपण सुख मिळवून घेण्यासाठी. कुठं? प्रपंचामध्ये. प्रपंच दिननिसी रोज रोज प्रयत्न करतो सुख मिळवून घेण्यासाठी प्रपंचामध्ये. पण हरिसीने भजसी कोण्या गुणे. तुला जर सुख मिळवून घ्यायचं असेल बाबा तर प्रपंचात नाही, संसारात नाही, सुख देवाकडे आहे. मग आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, काय करावं लागेल सुख मिळवून घेण्यासाठी? तो भगवान परमात्मा आपल्याला आपलासा करावा लागेल. अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. हे हो, टाळ टाळ. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तू एक देव करून घ्यावा. आपुला तू एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नये. विना जीवा सुख नये. हेरती माई के दुःखाचे जननी. हेरती माई के दुःखाचे जननी. हो ये रती माई के दुःखाची जने दे. हे रती माई के दुःखाची जन. आपुला तो एक एक देव करून घ्यावा. देणे बिना जीवा जीवा. देणे बिना जीवा सुख नो घ्या. आपुला तो एक देव करून घ्यावा. तिने विना जीवा. तिने विना जीवा सुख नो. वाजवता टाळी. किती गोड म्हटला. ऐका ऐका लक्ष द्या बरं का. आज हे हे छोटे छोटे बाल गोपाल या ठिकाणी तयार होत आहे महाराज बरं का. आता सुंदर गायन आमच्या गावचा मुलगा आहे बरं का. सुंदर कीर्तनही करतो बरं का. मुद्दा लक्षात घ्या. मला असं वाटतं महाराज आज गायनाचार्य आणि मृदंगाचार्य आज कलाकार हे वाढले पाहिजे. कीर्तनकाराला काय ऊत आला मला कळतंय का. पण हे गायनाचार्य हे मंडळी वाढले पाहिजे का. कारण त्याचं कारण सांगेल दादा. हे कीर्तन जर कशाच्या भरोशावर असेल, कशाच्या? गायनाच्या आणि वाजवणाऱ्याच्या बरोबर. मला देवाला एक विनंती आहे माझी की देवा बाबा त्या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये जर असे नवीन त्या ठिकाणी गायनाचार्य मृदंगाचार्याचा त्या ठिकाणी घडवत असेल भगवान परमात्मा तर विनंती अजून त्या ठिकाणी भगवान परमात्मा नवीन नवीन गायनाचार्य मृदंगाचार्य गुणीजन मंडळी घडवायला पाहिजे. त्याच्या बदल्यात एक दोन कीर्तनकार नेले तरी चालते. कीर्तनकार लय झाले बार. दगड उचलला कीर्तनकार हो. पण ऐका लक्ष द्या. कारण कीर्तनकार लय झाले. ज्याला ऐका ज्याला कवडीच्या अक्कल नाही तोही कीर्तन करतो. ज्याला कीर्तन म्हणजे काय हे माहिती नाही तो लोकांना सांगतो. इथं काय पंढरीशी दारे आल्यानु संसारा ऐकणारे पंढरपूरला सांगणारा घरी. रुमण्यानं आणला पाहिजे. मुद्दा लक्षात घ्या. मला काय सांगायचं नाही बाप दादा. आपण कीर्तन आमची गुरुजी म्हणायचे ऐका कीर्तन करत असताना कीर्तनकारानं हे कीर्तनासारखं म्हणजे अनुभवानं कीर्तन केलं पाहिजे. गुरुवर्य निवृत्ती बाबा वक्ते सांगायचे बाबांचं कीर्तन पूर्ण अनुभवावर. बाबा एक वेळेला अभंग नाही सुटला तरी चालेल महाराज पण बाबा अनुभव सांगायचे बरं का. संतांच्या संगतीतले जे अनुभव गुरुजींना मिळाले ते अनुभव समाजात समोर सांगायचे. आणि अनुभव आले अंगात या जगात येत असे संतांनी तरी काय दुसरं केलं हो. म्हणून
मुद्दा लक्षात घ्या, अनुभवातून केलं जातं ते कीर्तन बरं का, नाहीतर मग टिपणं लिहून तर बरेचसे करता येतात. मुद्दा लक्षात घ्या, मला काय सांगायचंय या अनुषंगानं महाराज म्हणतात बाबा आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. तुम्हाला जर सुख मिळवून घ्यायचं असेल तर तुम्ही सुखाचा पत्ता त्या ठिकाणी विसरू नका. सुख एका ठिकाणी मिळतं, कुठं? भगवान परमात्म्याकडे मिळत असतं. सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी का तू. सुख मिळवून घ्यायचं असेल तर तुम्हाला देवाला आपलंसं करावं लागेल. महाराज जे आपण आपलंसं म्हणतोय ते वास्तविक आपलं नाही. हा, जे आपण आपलं म्हणतोय ते आपलं नाहीये, पण आपण आपलं जे वास्तविकता आहे ते आपण आपलं म्हणायला तयार सोपं करतो. आणि नाही ऐका, जे आपलं नाही त्याला जर आपलं आपलं आपण जर केलं, माझं माझं जर जे माझं नाहीये आणि त्याला जर आपण माझं माझं करत गेलो तर तुम्हाला अंती काय करावं लागतं? अंती काय व्हावं लागतं? निराश व्हावं लागतं. तुमच्या पदरामध्ये काय मिळतं? सुख न मिळता दुःख तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतं. सोपं करतो. आमचे गुरुजी फार एक दृष्टांत सांगायचे. काय झालं, एक जरा भारदस्त शेतकरी होता बरं का. भारदस्त म्हणजे 400-500 एकर त्या ठिकाणी बागायती जमीन होती. 200-250 एकर त्या ठिकाणी अंजीरचा बाग लावलेला होता. तुम्ही नाराज आहे का? 300 एकर माझ्या कोणत्या बापाचं घरचं चाललं? 300 एकर बागायती जमीन महाराज त्या ठिकाणी अंजीरचा बाग लावलेला होता. सुंदर त्या ठिकाणी रोलटच जमीन होती महाराज, सुंदर रोलटच जमीन. आणि शेतामध्ये एक सुंदर मोठा त्या ठिकाणी 50-60 लाखाचा, कमी झाला का, 1 कोटीचा. आता काय लोक मोठे मोठे बंगले बांधतात, म्हणजे 1 कोटीचा बंगला. ऐकायला लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. 1 कोटीचा बंगला बांधलेला होता आणि त्या बंगल्याच्या ऐका, त्या बंगल्याच्या समोर बाबाने काय केलेलं होतं, मला सुंदर खुर्ची टाकून सकाळच्या वेळेला त्याकडे पेपर वाचत त्या ठिकाणी बसलेले होते. लक्ष द्या बरं, लक्ष द्या. मी माझं माझं केल्यानंतर काय मिळतं ते सांगतोय बरं का. मग त्या ठिकाणी पेपर वाचत बसलेले होते. तेवढ्यामध्ये काय झालं, मला हाताखाली त्या ठिकाणी मोठे एक गडी कामाला. तेवढ्यामध्ये एक झालं, एक गडी त्या ठिकाणी पळतच आला. नवे तो गडी त्या ठिकाणी रडत आला बरं का. रडत आला आणि गड्यानं सांगितलं, बाबाने विचारलं, अरे काय झालं रडायला, का रडतो? त्याने सांगितलं, आपलं गावातलं जे जुनं घर आहे का म्हटले, त्या घराला काय लागली, आग लागली. काय लागली, आग लागली. काय पाहतो माझ्याकडे, बाबाच्या एका मिनिटात 2 धारा सुरू झाल्या. घर पेटलं. बाबा रडायला लागले, खंत व्यक्त करायला लागले महाराज. आणि खंत व्यक्त करायला लागले तेवढ्यात मुलगा आला बरं का. लहाना मुलगा पाठीमागून आला आणि सांगितलं, बाबा का रडताय तुम्ही? सांगितलं, अरे आपलं घर, गावातलं आपलं घर, जुनं घर त्या ठिकाणी पेटलंय म्हटलंय. बाबांना सांगितलं मुलानं, बाबा घर गावात पेटलं पण ते आपलं नाही म्हणे, शेजारच्याच आहे. बाबाच्या अश्रू एका मिनिटात रडणं बंद. बाबा मस्त सुंदरपैकी खुर्ची टाकून चहा पीत बसलेले होते. परत चहा प्यायला सुरुवात केली महाराज. पेपर वाचत बसले. तेवढ्यात पाठीमागून मोठा मुलगा आला बरं का. मोठा मुलगा आला आणि बाबाला पेपर वाचताना बघितलं आणि बाबाला सांगितलं, बाबा गावामध्ये घर पेटलं माहितीये तुम्हाला? म्हणे हो माहितीये. मग तुम्ही एवढं शांत कसे काय बसले? अरे म्हणे शेजारच्याच पेटलं, आपण काय करायचं? म्हणे ते शेजारच्याच नाही, ते आपलंच आहे. एका मिनिटात नळ चालू. कळतंय का? माझे म्हणून व्यर्थ गेला. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे म्हणून व्यर्थ केला. किंवा घेऊन या छंद माझे. ऐका माय बाप, माझं म्हटलं की आपल्याला काय मिळत असतं? दुःख मिळत असतं. अजून एक गोष्ट आता सांगतो बघा, लक्ष द्या. माझं म्हटलं की आपल्याला काय मिळत असतं? दुःख मिळत असतं. काय झालं, इथून त्या ठिकाणी पुण्यासाठी पहिली बस किती वाजता असते? रात्रंदिवस चालू असतं बरोबर. पहिले धरले आपण 6 वाजता. 6 वाजेची बस त्या ठिकाणी निघाली. 6 वाजता तुम्ही बसमध्ये बसले झालं असं, सगळी गाडी फुल होती. पण पाठीमागच्या सीटावर फक्त एकच जण बसलेला होता. तुम्ही गाडीत बसले, गाडी निघाली, पुढच्या स्टेशनला गेली. कोणतं? संभाजीनगरला गेली गाडी. संभाजीनगरला त्या ठिकाणी एक सुंदर तरुण स्त्री त्या गाडीमध्ये चढली. आणि असं सांगतात मोठे, सुंदर स्त्रीला आणि ज्ञानवान माणसाला, जो ज्ञानी, त्या ज्ञानाला आणि सुंदर स्त्रीला गाडीत जागा शोधायचं काम पडत नाही, आपोआप मिळते बरं का. मुद्दा लक्षात घ्या. त्या ठिकाणी तिला इकडे तिकडे कुठेही जागा मिळाली नाही. ती शेवटच्या सीटावर गेली आणि शेवटच्या सीटावर त्या ठिकाणी बसली. तिची बॅग होती, सुटकेस होती. ती सुटकेस तिनं सीटाच्या खाली घातली आणि त्या सीटावरती बसली. पुढचं स्टेशन आलं, लावून घ्या कुठलं असेल. पुढच्या स्टेशनला गाडी थांबली. नगरला गाडी नॉनस्टॉप होती, जिल्हा टू जिल्हा बरं का. नगरला गाडी थांबली. नगरला ती बाई उतरली आणि त्यात उतरत असताना त्या दोघांना सांगितलं, अहो मी थोडंसं पाणी पिऊन येते, तोपर्यंत माझ्या सुटकेसकडे, माझ्या बॅगेकडे काय करा तुम्ही, लक्ष ठेवा बरं का. लक्ष ठेवायला सांगितलं. बाई पाणी प्यायला खाली उतरली
आणि पाणी प्यायला खाली उतरली. पण झालं असं, गाडी निघायची वेळ झाली, पण बाई गाडीत चढली. एवढं नाही, गाडी निघूनही गेली, पण बाई गाडीत चढली नाही. मग मात्र गाडी निघाल्यानंतर यांच्या दोघांचे पाठीमागचे भांडण सुरू झाले. हा म्हणतो बॅग माझी, आणि तो म्हणतो बॅग माझी. वास्तविक आता त्यांचे भांडण सुरू झाले. भांडण एवढं टोकाला गेलं की पुढचा प्रवास करता 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 पुण्याच्या त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला ते भांडण पोहोचलं. गाडी बुक डेपोला पोहोचायच्या ऐवजी पोलीस स्टेशनला गाडी गेली, आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर एवढं भांडण त्या ठिकाणी महाराज. शेवटी ती बॅग काढली, पोलीस स्टेशन मध्ये नेली, आणि पोलीस स्टेशन मध्ये नेल्यानंतर तरी ते दोघं म्हणायचे साहेब ही बॅग माझी आहे, आणि तो म्हणायचा साहेब ही बॅग माझी. दोघं म्हणायचे बॅग माझी, बॅग माझी. असं साहेब म्हणते शांतता घ्या, शांतता घ्या, निलाव होईल, लागेल, निर्णय लागेल, काळजी करू नका. बॅग कोणाची आहे? तो साहेब म्हणतो हो हो माझी हो साहेब बॅग. हा खोटं बोलतोय, माझी बॅग. तो म्हणतो साहेब नाही नाही, हा लबाड बोलतोय, हा खोटं बोलतोय, बॅग माझी आहे. असं ठीक आहे, काय हरकत. मग बॅग तुमची आहे, मग चाबी? मग लागले तो कसं म्हणले चाबी काय झालं साहेब? या भांडणामध्ये चाबी पडून गेली म्हटले, बरं का, पडून गेली. दुसऱ्याला विचार बॅग तुझी ना म्हणे, चाबी? असं चाबी पडली म्हणे, बरं का, म्हणे असं ठीक आहे. म्हणे उघडायचा लॉक, तोडायचा लॉक, म्हणे हो तोडा तोडा. मग पण तोडायच्या अगोदर या बॅगेमध्ये बॅग कोणाची आहे? म्हणे हो साहेब माझी माझी आहे. एक म्हणतो माझी आहे, दुसरा म्हणतो हो साहेब माझी बॅग. म्हणे जर ही बॅग तुमची आहे तर या बॅगेमध्ये काय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. एकानं विचार केला, आता बाईची बॅग असं असून दुसरं काय असणार आहे? त्यानं सांगितलं 2-3 साड्या आहे, एक पर्स आहे, त्या ठिकाणी फेअर लवली आहे, पावडरचा डबा आहे, थोडेफार पैसे, असं त्यानं बाईच्या मिळतो जुळतं सांगितलं. दुसऱ्याला विचारलं ही बॅग? हो हो माझी बॅग. तुझी आहे? म्हणे काय बॅगेमध्ये? त्यानंही बाईच्या मिळतं जुळतं थोडंफार सांगितलं. म्हणे साहेब म्हणजे उघडायची बॅग? हो हो उघडा. तोडायचं लॉक? म्हणे हो तोडा साहेब. साहेबांनी लॉक तोडला, आणि ज्यावेळेस बॅग उघडली त्या बॅगेत निघलं महाराज मेलेलं पोरग. मग यांचे धाबेदार आणले बुवा. हा म्हणतो साहेब बॅग माझी नाही हो. तो म्हणतो साहेब बॅग माझी नाही हो. आता तुम्ही कितीही म्हणलं बॅग तुमची नाही, तर ही बॅग कोणाची? आता तुमचीच आहे. माझे माझे म्हणून व्यर्थ गेला किंवा वाया गेला, निमित्ताचा धनी केला असे प्राणी. म्हणून त्या ठिकाणी या संसारात आपण जन्माला आलेलो आहोत ना, मग आपल्याला हे संसार आपला नसून आपलं कोण आहे? फक्त भगवान परमात्मा आपलाच आहे. मग तो भगवान परमात्मा तुम्हाला काय करावं लागले? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. त्या देवाशिवाय तुम्हाला सुख जीवनामध्ये मिळू शकत नाही. मग सुख जर मिळवायचं असेल तर आपुला तो एक देव करून घ्यावा, देव तुम्हाला आपलासा करावा लागेल. महाराज कळालं? मग आम्ही जे करत आहोत ते हो महाराज. महाराज म्हणलं त्याच्या सुरुवातीलाही सुख नाही आणि शेवटी सुख नाही. अभंगाचं दुसरं चरण. ये रती माई के, ये रती माई के, ये रती माई के दुःखात जनाती, ये रती माई के दुःखात जनती. माई के येरती माई के येरती माई के दुःखाची जनिती, येरती माई के दुःखाची जनिती. नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसानी, नाही होती अंती अवसानी, नाही होती अंती अवसानी. येरती माई के, येरती माई के, येरती माई के दुःखाती जनती, येरती माई के दुःखाती येरती माई के येरती माई के दुःखाची जनिती, येरती माई के दुःखाची जनिती. महाराज म्हणले बाबा तुम्ही जे करत आहात ना त्याच्या सुरुवातीलाही सुख नाही, शेवटीही सुख. येरती माईके दुःखाची जनती. हे माईक आहे, माईक आहे. माईक म्हणजे आता दिसतंय तुम्हाला,
पण दिसणार नसतं. म्हणजे सोपं करतो, महाराज जे आपल्याला आपलं दिसतं ते वास्तविक पाहता नसतं. याच्यावरती आमच्या गुरुजी फार गोड दृष्टांत सांगायचे, इकडे लक्ष द्या बरं का. माईक आहे हा संसार, कसा आहे माईक आहे. कशाप्रमाणे काय झालं, एक वेळेला बिरबल आणि बादशाह दोघ जण फिरायला निघाले. इकडे लक्ष द्या, बिरबल आणि बादशाह दोघ जण फिरायला निघाले. पण झालं असं, त्या बादशाला ते पावसाळ्याचे दिवस होते, पावसाळ्याच्या दिवसामध्ये सगळीकडे हिरवगार वातावरण, त्या बादशाला ते हिरवगार वातावरण आवडलं. आवडलं महाराज, आणि बादशाला आवडलं ते बरं का. हिरवा रंग आवडीचा होता जरा त्याच्या, लक्षात घ्या. मग ते आवडीचा होता, त्याला ते आवडलं. आवडल्यानंतर फिरत 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 दोघ जण नगरात आले बरं का. लक्ष द्या, नगरात आले. पण झालं असं, नगरात आल्यानंतर काही घरांचा रंग पिवळा, काहींचा निळा, काहींचा आकाशी, वेगवेगळ्या घराचा रंग बरं का. मग मात्र तो बादशाह म्हणला, बिरबल अरे तो रंग किती छान होता म्हटलं, सगळीकडे हिरवच हिरवं, असे हिरवेच हिरवे सुंदर दिसत होतं म्हटलं. ते हे कसं वेगळं विचित्र दिसतंय, काही पिवळं, काही निळं, काही आकाशी, हे काही वेगळं दिसत नाही. म्हटलं तू एक काम कर, सगळ्या घरांना एकच रंग देऊन टाक. कुठला, कोणता, हिरवा. काय राजा बोले तल आले, तिला मारत हिरवा रंग सगळ्या. कीर्तनात लवकर देऊन होतो, तिला मारत सगळ्या नगराला रंग दिला. कुठला, हिरवा बर का. एवढंच नाही, लक्ष द्या, पुढून समोरून येताना म्हशी दिसल्या. म्हशी, आता म्हशींचा रंग कोणता, काळा. बादशाह म्हणला, बिरबल कुछ जमरा नाही, इनको भी आता ह्या कीर्तन त्याला मारत म्हशीला आहे. कोणता, ह्या कीर्तनापुरता ऍडजस्ट करून म्हशीला रंग दिला. कोणता, हिरवा. असं जिकडे पावे तिकडे हिरवेच हिरवे, जिकडे तिकडे हिरवच हिरवं महाराज. कशी काय करू, त्या बादशाची नजर महाराज अचानक आकाशाकडे गेली. आकाशाकडे गेली, आणि ते आकाश कुठल्या कलरचं, आकाशी कलरचं, निळ्या कलरचं. आणि मग तो बादशाह म्हणला, बिरबल इनको भी. आणि मग थंडीत घाम फुटला महाराज बिरबलला. तो म्हणला, आतापर्यंत जमलं, खाली होतं तोपर्यंत जमलं, पण आता वर कस काय जमणार रंग द्यायचं. हा, तो म्हणला, पण हुशार होता महाराज बरं का. बिरबल म्हणजे आजचा कपिल शर्मा, तो हजारचा बाबी महाराज. त्यानं सांगितलं फक्त 2 दिवसाची मुदत द्या. बादशाह म्हणला, दिली. बिरबल घरी आला, त्याला तोंड पाडलेलं होतं बरं का, उदास होता. काय करायचं उदास होता. बायकोनं सांगितलं, का हो म्हणले, कीर्तन झालं नाही का. झालं ना. म्हणे मग तुमचं झालं नाही का. माझंच झालं. मग अभंग व्यवस्थित सुटला नाही का. म्हणजे अभंगही व्यवस्थित सुटला. मग गायनाचार्य ऐकणारे लोक चांगले नव्हते का. म्हणे तेही उत्तम होते. म्हणे मग कीर्तनाच्या नंतरचं व्यवस्थित झालं नाही का. हुशार आहे सगळ्या. म्हणजे नाही, आता तिथं काय म्हटले, आता भाऊजीच म्हटल्यावर तिथं काय बोलायचा विषयच नाही. म्हणले तेही व्यवस्थित झालं. म्हणजे मग उदास का आहे, सांगितलं, सगळी घडलेली हकीकत सांगितली. म्हटलं असं असं झालंय. आणि बादशानं सांगितलं हिरवा रंग कशाला द्यायचा. बायको ही ती कोणाची होती, बिरबलाची. हुशार होती बरं का, आणि बायका हुशारच असतात तशा बरं का. मग महाराज सांगितलं, काही हरकत नाही, तुमच्या शंकेचं निरसन मी करते, तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. फक्त एक काम करा, कामावर जाताना बादशाकडे दरबारामध्ये जात असताना मला भेटून जा. काय हरकत नाही. दुसऱ्या दिवशी बिरबल उठला, आंघोळ वगैरे केली, देवपूजा केली, सगळं काही केलं, आणि निघाला महाराज दरबारामध्ये. बायकोला भेटला, सांगितलं मी दरबारामध्ये निघालोय. असं ते काम करा. बायकोनं काय केलं महाराज, बिरबलाकडे एक चष्मा दिला, चष्मा गॉगल दिला, आणि सांगितलं हा चष्मा बादशाला लावायला लावा, आणि मग आकाशाकडे पाहायला लावा, बाकी काही नाही, तुमचं काम होऊन जाईल म्हणे. असं हे तर सोपं आहे. गेला तो बिरबल गेला, आणि बादशाला म्हटला, बादशाह साहेब तुम्ही सांगितलेलं काम झालेलं आहे. झालं म्हणे, हो झालेलं आहे. बघायचं म्हणे, हो बघायचं. त्याला दोघ जण त्या राजवाड्याचा जो महल होता त्या महलाच्या बाहेर पडले. दुपारचे 12 वाजलेले होते, आणि 12 वाजता बादशाहनं विचारलं, बिरबल बघायचं का काम तुझं झालेलं. म्हणे, हो हो बघा बघा. बादशाहनं त्या ठिकाणी वर पाहण्यासाठी सुरुवात केली. तेवढ्यात बिरबल म्हणला, राजासाहेब थांबा. बादशाहसाहेब थांबा, तुमचे डोळे अतिशय नाजूक आहेत, सुकुमार आहे, आणि सूर्य अतिशय वर माथ्यावर आलेला आहे, तपत आहे. तुमच्या नाजूक डोळ्यांना प्रखर किरणाचा सहन होऊ शकणार नाही, प्रखर किरण आहे. तुम्ही काम करा, मी तुमच्यासाठी स्पेशल एक अमेरिकेवरून गॉगल आणलेला आहे, एवढा चष्मा लावा, आणि मग वर पहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय होणार नाही, त्रास होणार नाही. मग काय पाहता महाराज, बादशाहनं तो चष्मा घेतला, डोळ्याला लावला, आणि वर पाहिलं आकाशाकडे, तर आकाश कसं झालं होतं, कसं झालं होतं, सगळे चुकले. आकाश हिरवं झालं होतं का दिसत होतं.
म्हणूनच आपल्याकडे एक म्हण आहे, दिसतं तसं म्हणून ना जग असत. यालाच वेदांतामध्ये दृष्टी सृष्टीवाद असं म्हणतात. बघा लक्षात घ्या, मला काय सांगायचंय. म्हणून आपल्याला हे माईक पदार्थ आहे, संसारातील माईक पदार्थ आहे, म्हणून हे दिसणारे खरे नसतात बरं, हे सगळे खोटे असतात. मग तुम्हाला जर खरं काय असेल तर महाराज म्हणजे बाबा खरं आणि टिकणारं काय असेल तर ते भगवान परमात्म्याचं नाव आहे अभंगाचं 30 अविनाशकारी आपुलिया ऐसे, 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 लाभी मन पिसे गोविंदाचे, अभिमना पिसे गोविंदाचे, लाभी मन पिसे गोविंदाचे, अभिमना पिसे गोविंदाचे, रती माई गे दुःखाची जणीत, रती माई गे दुःखाची जणीत जणीती, रती माई के दुःखाची जनाती, रती माई के दुःखाची जण. जणीती जणीती. महाराज म्हणले बाबा अविनाश तुम्हाला जर या ठिकाणी या संसारामध्ये मेल्यानंतरही जिवंत राहायचं असेल तर तुम्हाला अविनाशी भगवान परमात्मा आपलासा करावा लागेल. अविनाश करी आपल्या ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. महाराज कळाला आम्हाला त्या ठिकाणी अविनाशी भगवान परमात्मा आपलासा करावा लागेल. का अविनाशी करावा लागेल? महाराज म्हणले बाबा तो अविनाशी आहे म्हणून आपलासा करा, कारण ज्याचा कधीही विनाश नाही. ऐका ऐका ऐका, सोपं सांगतो महाराज. देवाचं नाव संत आणि भगवंत हे अविनाशी. कसे अविनाशी? म्हणजे जे होते आहे आणि राहणार आहे. आपण काल होतो का? काल होतो का? नाही, काल होतो ना. काल म्हणजे जन्माच्या अगोदर होतो का? नाही, होतो आपण. पण आपण कोण होतो हे आपल्याला माहिती नव्हतं. मग आपण भगवंतच आहे, पण आपल्याला जर अमरत्व प्रदान करून घ्यायचं असेल तर तो अविनाशी भगवान परमात्मा आपल्याला मिळवावं लागेल. अविनाश करी आपुले ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. पिस लावावं लागतं बरं का. ऐका ऐका, पिस पिस म्हणजे सोपं सांगतो. पिस म्हणजे त्या पद्धतीने पिस लावावं लागतं की ज्या पद्धतीनं, ऐका ऐका, हा दृष्टांत सांगत असताना श्रीमद भागवत महापुराणामध्ये सुंदर एक दृष्टांत आलेला आहे की पिस लावत असताना नेमकं कसं लावायचं. बघा, देवाच्या नामस्मरण करत असताना कसं करायचं हे सांगत असताना एक सुंदर शुकाचार्याने त्या ठिकाणी दृष्टांत दिलेला आहे. बघा, एखाद्या लग्न व्हावं, एखाद्या बाईचं लग्न व्हावं, एखाद्या मुलीचं लग्न व्हावं, ती अडाणी असावी. कशी अडाणी? तिचं लग्न व्हावं आणि थोड्याच दिवसामध्ये तिच्या पतीविषयी तिचं त्या ठिकाणी काय व्हावं? मन एकत्रित व्हावं बरं का. मन एकत्रित व्हावं आणि मन एकत्रित झाल्यानंतर काही दिवसानंतर 2-3 महिन्यानंतर तिच्या पतीला एक 20 दिवसासाठी त्या ठिकाणी गावाला जाण्याचं काम पडावं. काही व्यवहारिक काही काम असेल, गावाला जाण्यासाठी निघाला आणि त्यावेळेला पत्नी बोलली, का हो, मला आता तुमच्याशिवाय करमत नाही, मला तुमच्याशिवाय राहावं नाही. एवढे दिवस तुम्ही बाहेर चाललेले आहात आणि मग मी आता तुमच्याशिवाय कशी राहणार आहे? त्यानं सांगितलं, मला ती अडाणी होती बरं का, ती अडाणी होती. त्यानं सांगितलं, सोपं करतो बरं का, सोपं करतो, तू राहशील, फक्त काय कर. त्यानं अशा एका भिंतीवरती रेषा मारल्या महाराज. किती? 20 रेषा मारल्या. 20. ती
तिला लिहिता वाचता येत नव्हतं. 20 दिवस म्हणजे काय तिला माहिती नव्हतं बरं का. पण त्यानं काय केलं, रेषा मारल्या, 20 रेषा मारल्या आणि त्यानं सांगितलं सगळ्यात अगोदर सकाळी सकाळी उठली या भिंतीवरची एक रेष पुसून टाकायची. कळतंय का, एक रेष पुसून टाकायची. तिनं उठल्या उठल्या मारत रेष पुसायला सुरुवात केली बरं का. 1 पुसली, 2 पुसली, 3 पुसली, 19 रेषा पुसून टाकल्या आणि दिवस आला तो कुठला, 20वा. आणि 20व्या दिवशी उठली महाराज आणि 20व्या दिवशी उठल्यानंतर तिने त्या ठिकाणी 20वी रेष पुसली. पण रेष पुसत असताना तिच्या मनामध्ये त्या ठिकाणी काय होतं, आनंद होता. आनंद होता. कधी माझे पतिराज येतील, कधी माझ्या पतिराजचं मला काय मिळेल, दर्शन मिळेल. एक उत्सुकता मनामध्ये होती महाराज. आणि भगवान परमात्म्याविषयी सुद्धा आपली जीवाची उत्सुकता अशीच पाहिजे. कशी, जशी त्या पत्नीची पतीविषयी उत्सुकता होती, कधी माझा पती, कधी माझा पती, तशी आपली त्या ठिकाणी धारणा देवाविषयी झाली पाहिजे. एवढंच नाही, अनेक दृष्टांत भगवान परमात्म्या शुकाचार्यांनी त्या ठिकाणी भागवत कथेमध्ये दिलेले आहे. म्हणून मुद्दा लक्षात घ्या, असं अविनाशी भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी आपल्याला पिसं लावायचं असतं. कसं, अजून एक आता ज्वलंत उदाहरण सांगतो बरं का, लक्ष द्या. आताही एक वृंदावन मध्ये सध्या एक संत महात्मे बरं का, इकडे लक्ष द्या. आता सोपं करतो. वृंदावन मध्ये संत महात्मे, त्या संत महात्मे आता सध्या युट्यूबला, व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला त्यांचे व्हिडिओ फार व्हायरल होत आहे. पिवळे कपडे घातलेले असतात, अशी जटा वाढलेल्या, दाढी वाढलेली, पिवळाच गंध लावलेला असतो. अलग लक्षात काय नाव सांगेल कोणी, प्रेमानंद महाराज. बरोबर, प्रेमानंद महाराज. लक्षात द्या बरं, ते प्रेमानंद महाराज आहे ना महाराज, त्या प्रेमानंद महाराजांना आता लक्षात द्या बरं, आता इथे जिवंत आहे वृंदावनला बरं का. त्या प्रेमानंद महाराजांना डॉक्टरांनी 17 वर्ष अगोदर सांगितलं होतं की तुम्ही फक्त 2.5 वर्ष जिवंत राहू शकता. किती 2.5 वर्ष. कारण त्याचं कारण असं होतं, त्यांच्या दोन्ही किडन्या खराब झालेल्या, दोन्ही किडन्या खराब झालेल्या आहे. आणि डॉक्टरने सांगितलं की तुम्ही फक्त 2.5 वर्ष जिवंत राहू शकता. डॉक्टरने सांगितलं 2.5 वर्ष जिवंत राहू शकतात. महाराज 17 वर्ष अगोदर 2.5 वर्षात ते महात्मे मरणार होते, कारण किडन्या खराब होत्या. पण तुमच्या माझ्यासारखा लाखोनं नाही, कोटीनं शिष्य परिवार त्यांचा आहे. ऐका बरं, कोटीनं शिष्य परिवार त्यांचा आहे. आणि ऐका, हात जोडून प्रार्थना करतोय, महाराज आमची चांगली किडनी घ्या हो तुम्ही, घ्या आमची चांगली किडनी. का महाराज, आम्ही जर ही किडनी वापरली ना तर संसारासाठी खर्च होईल महाराज, काही मिळणार नाही आम्हाला. पण आमची चांगली किडनी जर तुम्ही घेतली ना तर आम्हाला पुण्य मिळेल, परमार्थासाठी आमची किडनी खराब कामी येईल, आम्हाला पुण्य मिळेल काहीतरी, घ्या आमची किडनी. महाराज एवढे मोठे महात्मे की एवढे सोशल मीडियावर एवढे व्हायरल झाले ते सध्या, की मागच्या हप्त्यामध्ये विराट कोहली, अनुष्का शर्मा त्यांना भेटायला गेली होती बरं का. म्हणजे एवढी सेलिब्रिटी झाली ते. पण त्या महात्म्यांच्या दोन्ही किडन्या खराब आहे आणि तुमच्या माझ्यासारखा लाखोनं कोटीनं शिष्य परिवार त्यांचा किडनी घ्या, आमची किडनी घ्या म्हणतोय, पण ती किडनी घ्यायला तयार नाही. का, त्याचं कारण असे, ते म्हणायचे अहो मी तुमची चांगली किडनी घेतली असती, पण तुमची चांगली किडनी घेतल्यानंतर ती किती दिवस चांगली ठेवायची त्या देवाच्या हातात आहे, म्हणून मी तुमची चांगली किडनी नाही घेऊ शकत. ऐका, म्हणून त्यांनी एका किडनीला नाव दिलं राधा आणि दुसऱ्या किडनीला नाव दिलं कृष्ण.